छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटलीये। लाखो लिटर पाण्याची नासाडी झालीये। पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येतेय। त्यामुळे एकीकडे आता उन्हाळ्याची चाहूल लागताच छत्रपती संभाजीनगरमध्ये लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी हे वाया जातंय। तर छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी ही जलवाहिनी फुटल्यानं सध्या लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता यामुळे वर्तवण्यात येते। तर छत्रपती संभाजीनगरमधून ही बातमी सध्या समोर येते। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, ही जलवाहिनी फुटली आहे, लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, जर पाहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्याची टंचाई जी आहे ती कायम असते, मात्र यामध्येच वारंवार जे आहे ते पाईपलाईन फुटत असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि आज छत्रपती संभाजीनगरच्या जे टावर परिसर जो आहे त्या ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जातो, मात्र त्याच ठिकाणी जे आहे आज सकाळी पाईपलाईन फुटलेली आहे आणि यामध्ये लाखो लिटर पाण्याची जी आहे ती नासाडी झाली। त्यामुळे आता शहरकरांना जे आहे ते पुन्हा एकदा आता पाण्याच्या टंचाईचा सामना जो आहे तो सामना करावा लागणार आहे। कारण आता यामध्ये जर पाहिलं लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली असल्याने आता त्या परिसरामधील पाणी देखील बंद करण्यात आलंय। मात्र आता ती ज्या ठिकाणी पाणी पाईपलाईन फुटली आहे ती पाईपलाईन जोडण्याचं काम जे आहे ते आता महानगरपालिकेकडे सुरू आहे। मात्र आता पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरकरांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे। नक्कीच, त्यामुळे एकंदरीतच यामुळे आता लाखो लिटर पाण्याची नासाडी झाल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।